वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांचं कुटुंबीय पुण्यात ज्या सोसायटीमध्ये राहत आहेत त्या नॅशनल हाऊसिंग सोसायटीचे मॅनेजर दत्तात्रय माळी आता आपल्या सोबत आहेत। माळी साहेब, काय या ठिकाणी खेडेकर कुटुंब तुमच्या सोसायटीत राहत आहेत, काय नेमकं त्यांच्याबद्दल तुमच्या काय माहिती आहे, काय त्यांची पार्श्वभूमी नाही? ते त्यांचं फॅमिली आपल्याला काय माहीत नाही, कारण एवढा आमचा संबंध येत नाही, फक्त काम करतो। पण मग त्यांचा जो बंगला आहे त्या ठिकाणी त्यांनी पुढे जे बांधकाम केलेलं आहे ते सोसायटीने करून दिलेलं आहे की मग त्यांनी त्यांच्या खाजगी ते बांधकाम केलेलं आहे? हां, बांधकामविषयी सांगू शकतो मी, कारण बांधकाम हे सोसायटीच्या बाहेर जायला आहे। सोसायटीच्या बाउंड्रीमध्ये जागा संपते आणि ते फुटपाथ झाले, त्यामुळे ती सोसायटीची जागा नाही। ते कोणी केलं, म्हणजे सोसायटीने केलं की त्यांनी वैयक्तिक? करू शकत नाही, त्यांनी ते वैयक्तिक केलं नाही, सोसायटी करू शकत नाही। सोसायटीने केलं, मग सोसायटीने त्या संदर्भात काही विचारणा नाही केली का? कारण अशा पद्धतीने बांधकाम करता येतं का? कारण सोसायटीचा संपूर्ण प्रिमायसेस जो आहे तो तुम्हाला माहिती आहे, त्या प्रिमायसेसच्या बाहेरचं ते बांधकाम तुम्ही या संदर्भात काही सोसायटीने काही विचारणा केली का त्यांना? नाही, ॲक्च्युली काय सोसायटीची जागाच नाही, ती जी जागा आहे PMCची, तर ती जागा PMCची असल्यामुळे PMCचा विचार करू शकेल। अच्छा, म्हणजे ते अतिक्रमण केलंय त्यांनी? ती फुटपाथ हा ॲक्च्युली कॉर्पोरेशनचा आहे, त्यामुळे त्याच्यावर सोसायटी काहीच करू शकत नाही। एकूण जे खेडेकर कुटुंब आहेत त्यांचं सोसायटीतल्या इतर सदस्यांचे काय नेमके कसे संबंध आहेत? काही वाद होतात किंवा काही? ते नाही मी सांगू शकत काय, कारण पर्सनली कोण आपण त्यांच्या कमिटीचं काही वाद नाही, कमिटीचं माहीत नाही, असं काहीच नाही आलं आमच्या कमिटीचं। कारण कमिटी आणि सोसायटी म्हटल्यानंतर मेंटेनन्स हा एक विषय येतो, त्या संदर्भात त्याचा काय नाही प्रश्न आहे, त्याचं काय त्याच्या संदर्भात कुठला वाद कुणाला काही किंवा त्यांच्याकडनं कुणाला सोसायटीतल्या लोकांना काही त्रास? कुणी म्हणजे मला तरी माहीत नाही पर्सनली काय असेल, तर मला सोसायटीकडे काही तक्रार वगैरे केली असेल त्यांच्या? काय नाही। त्यांच्याकडे जी ऑडी होती ज्यावरनं हा संपला वाद सुरू आहे ती तुम्ही बघितली होती? सोसायटी प्रिमायसेसमध्ये होती ती कधी? ॲक्च्युली कसं आहे, तो बंगला बाहेरून एंट्री असल्यामुळे आतमध्ये प्रश्न येत नाही, यायचं जायचं, त्यामुळे आम्ही काही जास्त बघितले नाही गाडी। पण मग ती ऑडी आता त्या ठिकाणी नाहीये, मग काय ती गेली का काय तुम्ही बघितली? सांगू शकत नाही, कारण एंट्री बाहेर रोडून तुम्ही बघितली, गेटवर जा येऊ कुणी शकतं, त्यामुळे ते काहीच करू शकत नाही। हा, आतमध्ये असते तर मी तुम्हाला सांगू शकलो असं इथून किती वेळा गेले काय गेले, पण तो रोडच आतमधून नाही। हां, त्यांचे वडील काही कमिटीवरती आहेत? नाही, कुणीच नाही कमिटीवर, त्यांचं कोणीच नाही। धन्यवाद। कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।